रिटेक की वन टेक? रिटेक. कारण त्याचं कारण पण सांगतो. बिग बॅनर की स्ट्रॉंग रोल? बोथ. नाही, एक सिलेक्ट वन. बिग बॅनर. हा, ओके. जे आम्ही ज्या सेटवर शूट केलंय तिथेच बाजूला त्यांचं घर होतं. तर म्हणजे त्या ताई मला लिटरली घरचे ती सुकट चटणी आणि गरम गरम तांदळाची भाकरी आणून द्यायच्या. हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे माझा एक खूप चांगला मित्र, व्हेरी चार्मिंग आहे. लहानपणापासून तो या इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्या आधी पण मी एक पॉडकास्ट घेतलेला होता. अँड राईट नाउ ही इज कमिंग अप विथ हिज न्यू मूवी. एक मिशन घेऊन आलेला आहे. संकेत मोरे. हाय संकेत. बस. आय एम गुड आणि थँक्यू फॉर डुईंग दिस फॉर क्रिएटिव्ह स्पेस आणि वेलकम. येस, थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं तुला भेटून. तुला आणि सगळ्या क्रिएटिव्ह स्पेसच्या सगळ्या दर्शकांना, फॅन्स अँड फॉलोअर्सला हाय. येस येस. संकेत, आता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे वळूया की तुला मिशन मध्ये हा रोल कसा मिळाला? रोल मिळाला म्हणजे त्यांना मी माहिती होतो आणि त्यांनी मला आधी विचारलं, कारण माझे आधी पण चित्रपट चालू होते. ऍक्च्युली हा जेव्हा फोन मला आला आमच्या दिग्दर्शक सरांचा आणि कैलाश पवार आमचे डिरेक्टर आहेत आणि चंद्रकांत विस्पुते सर, पण जेव्हा त्यांनी माझी ओळख करून दिली आणि कैलाश सर माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी आधी पण काम केलं होतं, सो आम्ही जुने फ्रेंड होतो. त्यांनी मला या सागर या भूमिकेबद्दल विचारलं. तेव्हा मी शूटिंग करत होतो आणि त्यांनी सांगितलं, संकेत लवकर आपलं शूट चालू करायचं, तुझं कसं आहे तारखा वगैरे. तर मला वाटलं आपण भेटू फोनवर आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग फायनली मी इन झालो मिशन या सिनेमामध्ये. सागर ही भूमिका माझ्याकडे आली आणि मग सगळं जुळलं. त्यांनी मला सपोर्ट केला मेन रोल साठी. मस्त मस्त. आणि ट्रेलर खूप छान आहे, सगळ्यांनी नक्की पहा. येस. आता संकेत, मला सांग की एक असा कुठला सीन आहे, इमोशनल सीन म्हणजे सीन संपला तर हाऊ डू यू गेट बॅक टू युअर नॉर्मल सेल्फ फॉर द सेकंड सीन? हा मी प्रश्न का विचारते कारण की खूप यंग आर्टिस्ट आहेत जे इंडस्ट्रीमध्ये येत आहेत, तर त्यांनाही एक सजेशन म्हणून छान होईल. नाही, डेफिनेटली मी चाइल्ड ऍक्टर पासून काम करत आल्यामुळे एक तर मला त्यातलं थोडंफार माहित आहे. असं नाही म्हणत अजूनही मला येतं, अजूनही मी स्वतः शिकतोय. पण नाटकातनं आल्यामुळे हे थोडंफार त्याचं जाणीव आहे, भान आहे. आणि मुळात नाटक केल्यावर तुम्ही प्रेक्षकांसमोर लाईव्ह जाता आणि पण प्रत्येक माध्यमाचं हे वेगवेगळं आहे. सिरियलमध्ये वेगळं असतं, मालिकांमध्ये म्हणजे चित्रपटात वेगळं असतं. पण मी पर्सनली मला असं वाटतं की आता ते काम करत करत तुम्हाला ते जमतं किंवा तुम्हाला त्यातली ट्रिक जमते. मी तुला असं सांगून तुम्हाला कोणाला कळणार, तुम्हाला जेव्हा त्याचा अनुभव येईल सेटवर, तर त्यामुळे तसं मी करत आलेलो आहे. जसं यामध्ये काही इमोशनल सीन्स आहेत तर ते करताना मी खरा रडलोय. मी आतापर्यंत शक्यतो ग्लिसरीन वापरत नाही. नाटकामध्ये तर मला खरंच रडायला येतं, पण चित्रपटांमध्ये पण मी वेळ असतो त्यामुळे मी इमोशनल सीन्सला खरा रडतो. जसा याही चित्रपटात मी खरा रडलेलो आहे. मी ग्लिसरीन वापरलेलं नाही. हा, आता कधी टेक्निकली इश्यू झाला तर काही मोठेपणा नाहीये, पण तेव्हा काही काही सीन्सला वापरावं लागतं कारण रिपीटेड. पण ते इमोशनल त्याच्या मागचा जो थॉट आहे तो तुमचा क्लिअर असला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि मग तू लगेच यू कॅन गो बॅक टू स्विच ऑफ असं होऊन तू दुसरा सीन करू शकतो. हा, म्हणजे आता मला ते सवय झाली की आता मी सिनेमात एखादा रोमॅन्टिक सीन करतोय, ऑफ म्हटलं की जरा झालं पुढचा सीन, किंवा एखादा समज इमोशनल सीन करतोय तर त्यामध्ये जर मी रडतोय खरा ऍक्च्युली कॅमेरा समोर, तर ते झालं की 1-2 मिनिटं थांबतो. डिरेक्टर सरांना आमच्या टीमलाही माहिती असतं, परत टचअप करतो, फ्रेश होऊन लगेच दुसरा सीन. थँक्यू संकेत फॉर दिस. आता मला सांग की मिशन मधून इतका तुमचा छान सेट झालेला होता, तर त्या सेट मधून जर तुला एक प्रॉप घेऊन जायचं असेल घरी, एक आठवण म्हणून कायमची, तर असा कुठला एक काय आहे? आम्ही मिशन हा सिनेमा, जी माझं कॅरेक्टर आहे ते आम्ही कोळीवाड्यात शूट केले रिअल, आणि कोळी बांधवांमध्ये राहून आम्ही तो सिनेमा ऍक्च्युली समुद्रकिनारी, मुंबईच्या समुद्रकिनारी, जसं की मड चौपाटी असेल, इकडे तिकडे मालाडला, आम्ही असं अनेक ठिकाणी शूट केलंय. सो त्यामुळे वाशी मच्छी मार्केट असेल, आम्ही आमची लोकेशन खूप येतात. तर तेव्हा इतक्या कोळी बांधवांनी आणि सगळ्या कोळी म्हणजे आमच्या ज्या आपल्या मच्छी घेऊन येतात त्या सगळ्या कोळी, त्यांनी मला इतकं सपोर्ट करतात. मला असं वाटतं ताजीची सुकलेली मच्छी, मांदेली फिश, पॉम्फ्रेट आणि सुकट जवळा चटणी मला ते फार आवडतं आणि त्यांनी मला रोज डबा यायचा. म्हणजे आम्ही ज्या सेटवर शूट केलंय तिथेच बाजूला त्यांचं घर होतं. तर त्या ताई मला लिटरली घरचे ती सुकट चटणी आणि गरम गरम तांदळाची भाकरी आणून द्यायच्या. आणि त्यांनी मला एक छोटीशी अशी सेटवर आपण बोट ठेवली होती, ओके, त्याचं प्रतीक म्हणून बोटीचं, आणि त्या बोटीवरती जाळी आणि एक छोटासा असा माणूस बसवलेला आणि तो ती वल्ल होतोय. सो इतकं गोड वाटलं त्या कोळी बांधवांकडनं ती मला भेट मिळाली. सो ती मी घरी घेऊन आलो. खूप मस्त, खूप मस्त. ओके.
या मूवीसाठी तू एखादं एक वेगळं टेक्निक कुठलं शिकलास का, म्हणजे या रोल साठी जे तुला लोकांना सांगायला आवडेल, असं काही आहे का? नाही, टेक्निक असं नाही, कारण की मुळात हा जो रोल आहे एक सर्वसामान्य मुंबईतला मराठी मुलाचा रोल आहे, जो या कोळीवाड्यात राहतो. त्याला एक रूम मध्ये तो तिकडे राहायला येतो. तो अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि त्याला उत्तम मार्क पडण्यासाठी तो प्रयत्न करतो, अभ्यास चांगला करत असतो, कारण त्याला नोकरी चांगली मिळेल. आणि त्याचा एक थॉट क्लिअर असतो की मला लपडी पिपडी आवडत नाही, मला भांडणात पडायचं नाही, मला नोकरी चांगली लागली पाहिजे, क्योंकि अगर नोकरी अच्छी मिली तो छोकरी अच्छी मिलेगी और मेरी शादी हो जाएगी. सो या थॉटचं ते कॅरेक्टर आहे. पण त्यामुळे तो म्हणजे तो एक तर भाषा आपली मुंबईची आहे, त्यामुळे मी मूळचा मुंबईकर आहे. सो मला ते खूप रिलेट झालं. आणि खूप क्विकली आमची टीम आणि सगळी लाईव्हली, आम्ही सगळे यंग असल्यामुळे ना, काम करायला सेटवर आम्ही 40-50 जणांचा क्रू होता. सो इतकी धमाल आली सेटवर, रोज आम्ही खूप धमाल केली. ओके, मस्त मस्त. आता मला सांग की जर लोकांना एक दे शुड रिमेंबर यू थिएटर मधून बाहेर आल्यानंतर तुझा एक सीन, तर ते काय असेल संकेत? सो तू जो मला आता क्वेश्चन विचारलास, तर मला असं वाटतं की हा जो सागर हे जे कॅरेक्टर आहे माझं या चित्रपटातलं, ते खूप रिलेट करतं, कारण की मी मूळचा मुंबईचा आणि तो पण मुंबईतला आहे. तो नोकरीसाठी त्या एरियात राहतोय, त्याला उत्तम नोकरी करायची आहे आणि तो त्या कोळीवाड्यामध्ये राहत असतो. मग त्याला तिकडचे मित्र भेटतात, मग ते कसा तो जर्नी आहे. आणि मला असं वाटतं ते जेवढं इझिली होईल ना आणि जेवढं खरं वाटेल की आपण जसं रोजच्या बोलीभाषेत बोलतो, तर तेच मी फॉलो केलेलं आहे. फक्त मी बघितलं ते कोळीवाड्यात कसे राहतात, काय करतात, किंवा अजून काय काय गोष्टी ज्या नॅचरल पिक करता येतील. सो त्या गोष्टी मी प्रत्येक भूमिकेनुसार ऍडजस्ट करतो. ओके. आता या इंडस्ट्रीमध्ये जे नवीन लोक येत आहेत त्यांना तू काय सजेशन देशील इन टर्म्स ऑफ गुड स्किन अँड बिंग हेल्दी अँड बिंग सो ऍक्टिव्ह? म्हणजे तो संकेत मी आधी पण सांगितलंय, हा मराठी इंडस्ट्रीचा रणवीर सिंग आहे, हा तो इतका ऍक्टिव्ह आहे, तो मी ह्याला आधी पण सांगितलं. तू काय सल्ला देशील मला? ऍक्च्युली हा प्रश्न मी आधी पण विचारलेला आणि मला बरेच जण विचारतात, पण मी खरं सांगतो, एक तर पहिली गोष्ट म्हणजे गॉड गिफ्ट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही मनापासनं म्हणजे म्हणतात ना, जितकं तुम्ही छान सिंपल आणि मनमोकळं राहाल आणि निखळ राहाल, म्हणजे मला खोटी स्माइलच देता येत नाही. म्हणजे मला असं कोणी अनोळखी लोक जरी अरे हाय संकेत दादा किंवा हाय संकेत, तर मी असं स्माइल नाही करू शकत. मी जरी हाय म्हणजे तो त्यांना आपलेपणा वाटतो. आणि बेसिकली मला जे करायचंय ते मी मनापासून करतो, त्यामुळे मी खूप उत्साही असतो की मला ते करायला मिळालंय. बरोबर आहे संकेत. पण मग तू हेल्दी कसा एवढा? हेल्दी म्हणजे मी डान्स करतो, मी स्विमर आहे, मी उत्तम डाएट फॉलो करतो, म्हणजे रेग्युलर जिम वगैरे नाही जमत, पण मग मी खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळतो. मी शक्यतो 6 नंतर काही खात नाही, मी एकदाच जेवतो, मी ताक भरपूर पितो, पाणी भरपूर पितो, ज्यूस पितो, आणि बेसिकली सूप वगैरे मला पहिल्यापासून आवडतं, सलाड वगैरे. तर मी सगळं खातो. मी असं म्हणत नाही काही खात नाही, मी सगळं खातो. म्हणजे मला पुरणपोळीवर तूप टाकून खायला आवडतं, मोदक आवडतात, फिश, नॉनव्हेज, चिकन सगळं आवडतं, पण मी ते लिमिटमध्ये खातो. आणि त्यासोबत एक्सरसाइज आहे. मग काही नाही तर तुम्ही चालू शकता, निदान अर्धा तास 1 तास. सूर्यनमस्कार आहेत, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे. हे खूप मॅटर करतं. तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तुम्हाला खूप चांगला ग्लो तुमच्या स्किनवर, तुमच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात दिसतो. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय ते मनापासून करताय म्हणल्यावर तुम्ही खूप उत्साही असलं पाहिजे. आणि हे एक्सप्रेसचं क्षेत्र आहे की सतत तुम्ही लोकांमध्ये असता. जर मी जसा सॅड राहिलो तर लोक मला काय येऊन भेटतील? आजही लोक मला भेटतात, तर मी प्रत्येकाला आपलेपणाने भेटतो. तर ती एक भेट आणि ते मनापासूनची स्माइल लोकांना खूप चांगले आशीर्वाद लोकांचे मला देऊन जाते. पण हे खरंच आहे, कारण की संकेतला मी काय खूप आधीपासून जास्ती ओळखत नाही, तरी 2 वर्ष झाले, पण तरी ही इज व्हेरी, म्हणजे तो खूप असं आपलेपणाने बोलतो. आणि आय वुड रिअली रेकमेंड हिम टू एव्हरीवन. प्रॉबब्ली इज अ व्हेरी गुड पर्सन. थँक्यू सो मच. मला असं वाटतं हे महत्वाचं नाही. म्हणजे तुम्ही ना किती बेटर ऍक्टर आहात ना हे नंतर, तुम्ही आधी माणूस कसे आहात हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण तर आज मी एवढे वर्ष काम करतोय, पण आज मला सातत्याने काम मिळतंय. मी किती ग्रेट ऍक्टर आहे आय डोंट नो, पण माझं सगळ्यांशी PR चांगला आहे. म्हणजे PR कनेक्शन, पब्लिक रिलेशन हे माझं सगळ्यांची चांगलं आहे. एखाद्याकडे मी काम नाही केलं तरी तो माझा मित्र आहे, एखाद्यासोबत मी सारखं काम केलं तरी तो माझा मित्र आहे माझं. आणि जरी काही मिसकम्युनिकेशन, अंडरस्टँडिंग असेल तर ते मी तिकडे सोडतो, कारण काम करत राहणं महत्वाचं. येस, व्हेरी नाईस. गुड टेक अवे फॉर पीपल. आता मला थोडा सिरियस प्रश्न आहे संकेत. आता ना या इंडस्ट्रीमध्ये जे लोक येत आहेत ना, ते लोक ना, यंग लोक जनरली ते ना लवकर डिप्रेस होतात. आणि लोक आहेत हू हॅव कमिटेड सुसाईड. ओके, यंग पीपल ते लोकांना कामं मिळालेली नाहीयेत. तुम्ही इतके वर्ष काम करतात, कधी काम असतं कधी काम नसतं, तर तू लोकांना, म्हणजे अशा मुलांना तू
एक सोशल कॉल म्हणून काय सल्ला देशील? लाईक खरंच म्हणजे सगळ्यात आधी तर हिचा हा जो प्रश्न आहे हा अफाट महत्वाचा आहे आणि अप्रतिम आहे. म्हणजे थँक्यू तू आम्हाला क्वेश्चन विचारलास. आणि आता यंग आम्ही प्रमोशन्सला फिरताना आणि जो तू प्रश्न विचारलास ना, हे ऍक्च्युली मी काही नावं नाही घेऊ शकत, पण अनेक ठिकाणी आम्ही मुंबईत सुद्धा बघतोय. आमचे सहकलाकार आहेत, इंडस्ट्रीतले आहेत, मग ते कुठल्याही असतील ना, इंडस्ट्री इट्स इंडस्ट्री, आणि इंडस्ट्रीच्या बाहेरचे सुद्धा आहेत. म्हणजे हा फक्त प्रश्न इंडस्ट्रीत नाहीये, हा याच्या बाहेर सुद्धा आहे की पटकन डिप्रेशनमध्ये जाणं, मग एकदम त्यांना काय मग प्रॉब्लेम होणं, डिप्रेशन येणं, मग लगेच सुसाईड करणं. आणि स्पेशली इंडस्ट्रीमध्ये कसं होतं ना, मला असं वैयक्तिक वाटतं, तुम्ही ना तुमच्याकडे जर पेशन्स असेल, ही महत्वाची गोष्ट आहे, जर तुमच्याकडे पेशन्स असेल, जर तुमच्याकडे 5 लोकांना आपणून तुम्ही व्यक्त होऊ शकता, तुम्ही 5 लोकांशी मोकळं होऊ शकता, आपल्या मनातलं सांगू शकता, कोण काय म्हणेल हे नंतर, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण ते तुमचं कम्युनिकेशन जर बेस्ट असेल तर या गोष्टी घडणार नाहीत. आजकाल प्रॉब्लेम हा याच्याकरता आहे की बोलायलाच कोणी नाहीये. फ्लॅट्स आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत, सगळे सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत, सोशल मीडिया आहे, पण लाईव्ह बोलायला तुमच्यासोबत एखादा हक्काचा माणूस, मित्र, मैत्रीण किंवा घरातले सुद्धा नाहीये. आणि तुम्ही चॅट करणं म्हणजे तुमचं बोलणं नाही. अग्रेड. तुम्ही फोनवर 10 मिनिटं बोलणं आता गरज आहे तर ठीक आहे, पण तुम्ही 5 मिनिटं ही 10 मिनिटं एखाद्या आपल्या व्यक्तीला बोललात, हे बोलण्यासाठी कोणी व्यक्ती नाही, कारण त्यांचे कम्युनिकेशन स्किल्सच काच कमी झाले. कसं बोलायचं, काय बोलायचं, अरे तुम्ही जर कम्युनिकेट नाही झाला, तुम्ही जर तुमचे इमोशन्स बाहेरच नाही काढले, तर तुम्ही कलाकार कसे, तुम्ही माणूस कसे आहात, तुम्ही जिवंत त्या इमोशन्सवरच आहात ना. आणि आज हे प्रॉब्लेम म्हणूनच आहेत. मग ड्रग्स घेणं, अनेक गोष्टींच्या आहारी जाणं. आज आम्हाला सुद्धा कामं आहेत, आम्हाला सुद्धा कामं नसतात. आज अनेक मोठी मी अशी नावं सांगू शकतो की ज्यांच्याकडे यशाच्या उच्च शिखरावर असतानाही कामं नाहीयेत. आणि मग त्यावेळी काय करणार? पण तुम्ही तुमचा समाज तुम्ही जर जोडला असाल, तुम्ही 4 लोक, इतर ऍक्टिव्हिटी जर कनेक्शन असेल, की तुम्ही कुठे जिमला जाताय, तुम्ही डान्सिंग क्लासला जाताय, तुम्ही एखादा काही मग सत्संग असेल, मेडिटेशन असेल, कुठेही तुम्ही काही डान्स क्लास करताय, जेणेकरून तुम्ही माइंड रिलीफ होतो. आणि तुम्हाला कामं आज न उद्या मिळणारच आहेत, पण मला असं वाटतं तुमचं कनेक्शन जर सगळ्यांशी चांगलं असेल, आणि ते कधी होईल जेव्हा तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल. माझं काम झालंय, आज मी स्टार आहे, माझ्या आता 2 सिनेमे आहेत, तर मी का 4 लोकांशी बोलू? नाही, तुला 1-2 कामानंतर काम नाही मिळणार, पण आजही मी काम करताना माझे 10 लोकांची कॉन्टॅक्ट आहेत, त्यामुळे ती लोक माझ्याकडे येतात, त्यांना आपलेपणा वाटतो. ह्यानी हे करणं महत्वाचं आहे. आणि अजून एक आहे ना संकेत, की आता मुंबईचे लोक असतील तर ना तुमची फॅमिली जवळ असते, बरोबर, असे खूप लोक आहेत जे बाहेर न सांगता घर सोडून आलेली लोक आहेत. बरोबर, त्या लोकांना प्रूव्ह करायचं असतं. तर काय होतं माहितीये की अपेक्षा स्वतःकडूनच जास्ती असतात प्रूव्ह करायला. म्हणजे नातेवाईक काय म्हणतील जर मी अपयशी झालो तर. बरोबर बरोबर, हा ना खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि त्याला तू काय सांगशील? नाही, एकदम करेक्ट आहे. मला म्हणजे खूप आवडलं. आणि म्हणजे मुंबईत सुद्धा अनेक माझे मित्रमंडळी किंवा अजून मी आजूबाजूला बघतो की खरंच म्हणजे ते कुटुंबापासून लांब असतात. मग ते मराठीच असं नाही, सगळ्या भाषातली आहेत, महाराष्ट्रीयन्स आहेत, नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत, पण कुटुंबापासून लांब आहेत. आणि मला अजून एक गोष्ट ना, मला पर्सनली एक खटकते की आज नाही मी काम करायला लागलो तर मला 1 वर्षात 2 वर्षात सक्सेस हवाय का? करेक्ट. म्हणजे का? करेक्ट. तुम्ही आज नोकरी करायला लागलात किंवा तुम्ही आज समज डॉक्टर की शिकलात, तर तुम्ही उद्या खूप मोठे दिगंत कीर्तीचे डॉक्टर होता का? नाही ना. तुम्हाला डॉक्टरला प्रॅक्टिस करावी लागते 10 ठिकाणी. ते तुम्ही अनेक सर्जरी करता, अनेक सिनियर डॉक्टरच्या हाताखाली काम करता, तेव्हा जाऊन तुमचं नाव होतं ना. इव्हन तुम्ही लॉयर असाल, म्हणजे मी स्पेशली बोलतोय, इंजिनियर, लॉयर, डॉक्टर नाही, या क्षेत्र सोडून सुद्धा तुम्हाला एका रात्री उच्च पदाची नोकरी मिळते का? तुमचा स्ट्रगल असतो ना. मग आज आमचाही तसा स्ट्रगल आहे. आणि आज मी तर म्हणतो, तुम्ही जेव्हा छोटी छोटी कामं करता, कामं करत येता, तेव्हा तुम्हाला 10 अनुभव येतात. एका रात्रीत मी स्टार होतो आणि एका रात्रीत, आणि मी असं नाही म्हणत की होत नाही, कदाचित बाय चान्स होईल, पण तुम्ही काम त्याच्यानंतर सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. मग तुम्ही काय करा? तुमच्याकडे पैसा आहे, यश आहे, फेम आहे, प्रसिद्धी आहे, पण काम नाहीये. मी अशी लोक बघितलेत की काम आहे तरी डिप्रेशन, कामं असून डिप्रेशन मध्ये. का? तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही काम करण्यापेक्षा तुम्ही आधी माणूस म्हणून स्वतःला एक्सप्लोर करा. तुम्ही 10 लोकांना भेटा, 4 गोष्टी बघा, आणि एका रात्रीत. आणि माझा नातेवाईक मला काय म्हणेल, तुला नातेवाईक स्टार बनवणार नाही हे लक्षात ठेव. कुठलाही नातेवाईक तुम्हाला हिरो हिरोईन बनवत नाही.
तुम्ही तुमच्या आवडीने इकडे आलात, मी माझ्या आवडीने या क्षेत्रात आलोय. मला जगाला, मला माझ्या आई वडिलांना, मला माझ्या फॅमिलीला एका रात्रीत प्रूफ करायचं नाहीये, पण कारण मी काम करत आलोय, आज ना उद्या त्याचा रिझल्ट येणारच आहे, पण मी काम करत राहणं महत्वाचं. येस, अग्री. आणि हे मी सगळ्यांना सांगेन. आणि थँक्यू संकेत, एवढा तू बोललास याच्यावर, कारण की हा जेन्युइन करेक्ट आहे आणि मला आवडला हा मुद्दा, म्हणजे हा इम्पॉर्टंटच आहे. हो हो हो. आता आपण थोडासा फन एलिमेंट येऊया संकेत. मी कॉफी लवर आहे, त्यामुळे मी मध्ये कोल्ड कॉफी पिणार आहे, चालेल ना? हो अगदी, प्लीज कॅरी ऑन. नाही नाही, मी पितो. बोला. आता ह्याच्याबरोबर आपण रॅपिड फायर करूया. ओके, होय का संकेत? विचार नाही करायचा, थोडासा डिफिकल्ट असू शकतो. ओके, क्वेश्चन नंबर 1. ओके, रिटेक की वन टेक? रिटेक. कारण त्याचं कारण पण सांगतो. ऍक्च्युली वन टेक केल्यानंतर मला मजा येते, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की नाही यार, और एक बार करके देखते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वुड बी बिग बॅनर की स्ट्रॉंग रोल? बोथ. नाही, एक सिलेक्ट वन. बिग बॅनर. हा, ओके. ऑफकोर्स याचं कारण लगेच सांगतो मी, कारण की बिग बॅनर्स मिळणं आणि सतत तुम्हाला चांगल्या चांगल्या भूमिका, कधी कमी बॅनरच्या पिक्चरमध्ये सुद्धा तुमच्या धडकत भूमिका असतात, पण ती भूमिका काही कारणास्तव लोकांपर्यंत पोहोचतच नाही. पण बिग बॅनर असतं, तर त्यामुळे जसं माझा आधीचा चित्रपट होते, मेकअप चित्रपट वॉज बिग हिट, मोठ्या मोठ्या स्टार्स बरोबर फिल्म केली मी, पण एवढी मोठी फिल्म असल्यामुळे मी लोकांच्या घराघरात पोहोचलो. करेक्ट, व्हेरी जेन्युइन अँड व्हेरी ऑनेस्ट आन्सर. ओके, अर्ली मॉर्निंग शूट की नाईट शूट? नाईट शूट. मला असं, मी रात्री निवांत जागा राहू शकतो, मला खूप निवांत वाटतं. ओके, लेट पेमेंट की नो पेमेंट बट एक्सपोजर? चांगला क्वेश्चन आहे. लेट पेमेंट की नो पेमेंट बट एक्सपोजर मिळतंय? नो. पहिले एकदम न्यू कमर जेव्हा मी होतो तेव्हा मी हे म्हणत होतो, म्हणजे मला पटलं म्हणून मी मेन्शन करतोय की नो पेमेंट पण मला काम मिळतंय, एक्सपोजर मिळतंय. पण नाव झालंय आणि हातात चित्रपट आहे, तर तुम्ही कुठेतरी प्रोफेशनल होणं गरजेचं आहे, नाही तर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला टेकेट फॉर ग्रँटेड घेतलं जाईल. ओके, त्यामुळे तुम्ही तितकंच प्रोफेशनली असणं गरजेचं आहे. 2 पैसे कमी द्या, पण काम केलं तर कष्टाचे पैसे पाहिजे. ओके, फाईन. ओके, आता तुला काम कोणाबरोबर करायला आवडेल? ओके, फेमस स्टार की कम्फर्टेबल टीम? कम्फर्टेबल टीम अर्थात, कारण माझी टीम माझ्यासाठी महत्वाची आहे. माझ्यासमोर नवीनही जरी ऍक्टर ऍक्ट्रेसेस असले, माझ्यापेक्षा नवीन किंवा माझ्यापेक्षा सिनियर असले, मी काम मनापासूनच करतो, पण माझी टीम चांगली असेल तर सिनेमा चांगला होतो आणि माझं काम चांगलं होतं. ओके, कमिंग टू द एंड ऑफ दिस सेगमेंट, की मॅगी की पाणीपुरी? पाणीपुरी. पाणीपुरी लवर. पाणीपुरी खाऊ शकतो आता सुद्धा. ओके ओके ओके, आता मला सांग की वाय शुड पीपल कम टू वॉच मिशन मूवी? हो, बर. तर सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करत आलेला आहात याच्या आधी सुद्धा. गेले 26 वर्ष मला यावर्षी इंडस्ट्रीमध्ये पूर्ण होत आहेत आणि मला खूप कौतुक वाटतंय आणि अजूनही भरपूर काम करायचंय, अजूनही मी शिकतोच आहे, शिकत राहणार आहे. पण एक बाल कलाकार पासून जेव्हा सर्वसामान्य मुलगा एक मराठी घरातला या क्षेत्रात येतो, जेव्हा बॅकग्राऊंड याची नसताना, आणि आज ते एक चॉकलेट हिरो, चार्मिंग हिरो म्हणून पुढेही अपकमिंग मध्ये जवळजवळ 3 सिनेमे माझ्या हातात आहेत. 3 सिनेमे मी लागोपाठ करतोय. सो हिंदी आणि मराठी दोन्ही राहतात. सो मला खूप कौतुक वाटतं. त्यामुळे तुमचं प्रेम आहे म्हणून मी आहे आणि मी काम करतच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही मला याच्या आधी भरपूर प्रेम दिले. त्यामुळे मी एवढंच सांगेन की माझा मिशन नावाचा चित्रपट, मिशन एक शोध मोहीम, येत्या 15 मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. एका सत्य घटनेचा आधार घेऊन काल्पनिक पद्धतीने गोष्ट जोडून हा सिनेमा केलेला आहे. सगळ्या टीमनी मेहनत घेतलेली आहे आणि सगळेच जण मेहनत घेतात आणि हा सिनेमा रिलीज होणार आजकाल महत्वाचं आहे, कारण एवढ्या मोठ्या चित्रपट एवढ्या मोठ्या पद्धतीने रिलीज होतोय आणि तो आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे तो रिलीज होतोय, आपला मराठी सिनेमा आहे आणि तुम्ही प्रेम केले तसंच करा. आणि हा सिनेमा मिशन एक शोध मोहीम 15 मे पासून येतोय, तर नक्की बघा. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन फॅमिली सिनेमा आहे आणि सगळ्यांना आपला वाटेल असा सिनेमा आहे आणि माझी सागर ही भूमिका तुम्हाला नक्की आवडेल नेहमीसारखेच. खूप शुभेच्छा क्रिएटिव्ह स्पेस कडनं तुझ्यासाठी आणि थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही जे सपोर्ट केलेला आहे, सो लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड गो मिशन. थँक्यू. आणि मला अजून एक लास्टला जाता सांगायचं, हिला पण थँक्स, कारण ही माझी खूप चांगली फ्रेंड आहे आणि आम्हाला टायमिंग जमत नव्हतं. ती आता बोलली नाही इकडे, तरी हिने सांगितलं आणि मी पण तिला सांगितलं की आपण असं भेटून करू. ही एक जरा युनिक गोष्ट आहे. सो पण हे चांगलं झालं आणि मलाही आवडलं.
सो त्यामुळे छान झालंय आणि असंच भेटत राहा. तुला सुद्धा खूप शुभेच्छा. छान छान पॉडकास्ट कर छान छान लोकांसोबत आणि आपण भेटतच राहू. थँक्यू संकेत, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. लव्ह यू गाईज. नमस्कार.